नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या चावडी परिसरात शेतवडीमध्ये जनावरांच्या गोठ्यात बांधलेली लहान रेडकं आणि वासरांवर तरसानं हल्ला करून त्यांची शिकार केली आहे। तरसाच्या हल्ल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यामुळे या जंगली प्राण्याचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करतायत। पन्हाळा तालुक्यातील कोडोलीच्या चावडी परिसरातील शेतवडीमध्ये काही शेतकऱ्यांची जनावरांची शेड आहेत। गेल्या 2-3 दिवसापासून या परिसरात तरसानं या जनावरांच्या शेडमधील लहान वासर आणि रेडकांवर हल्ला करून त्यांची शिकार केली आहे। या परिसरातील 2 रेडकं आणि 1 वासरू तरसाच्या भक्ष्यस्थानी पडले, त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण आहे। या जंगली प्राण्याचा वनविभागानं बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक शेतकरी करतात। तसंच या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचा पंचनामा करून शासनानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर कोकरूड रस्त्यावरील रॉयल स्टार परमिट रूम आणि बियर बार फोडून अज्ञात चोरट्यानं 13,500 रुपयांचा DVR आणि PCU चोरून नेलाय। रविवारी 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे। मलकापूर कोकरूड रस्त्यावर प्रशांत पाटील यांचं रॉयल स्टार परमिट रूम आणि बियर बार आहे। मालक प्रशांत पाटील रात्री बियर बार बंद करून घरी गेले होते। रविवारी 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यानं बियर बारचं शटर उचकटून आत प्रवेश करून 5,000 रुपयांचं DVR मशीन आणि 7,000 रुपयांचं CPU मशीन असा एकूण 13,500 रुपयांचा माल चोरून नेलाय। बियर बारच्या शेजारी असलेलं कापड दुकान फोडण्याचाही प्रयत्न चोरट्यांनी केलाय। याबाबत शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंतरे अधिक तपास करतायत। शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर कोकरूड मार्गावर अमेणी घाटात क्रुझर गाडी पलटी होऊन अपघात झाला। त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील निजामपूरवाडी आणि बामणी या गावचे 13 प्रवासी जखमी झालेत। सर्व जखमींना CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। नांदेड जिल्ह्यातील निजामवाडी आणि बामणीचे प्रवासी क्रुझर गाडीनं गणपतीपुळेला चालले होते। अमेणी घाटात गाडी आल्यानंतर आडव्या आलेल्या गाईला वाचवताना चालकाचं नियंत्रण सुटून क्रुझर गाडी पलटी झाली। या अपघातात गाडीमधील 13 प्रवासी जखमी झाले। अपघाताची घटना कळताच मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या 108 रुग्णवाहिकेनं घटनास्थळी धाव घेत जखमींना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलंय। तिथं डॉक्टर क्षितिजा धावडे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सर्व जखमींना CPR रुग्णालयात दाखल केलंय। मोटरसायकलवरून दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला कागल पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून 17,740 रुपयांचा मद्यसाठा, मोटरसायकल आणि मोबाईल असा 1,12,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। बामणी फाट्यावर नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली आहे। करवीर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी बामणी फाट्यावर नाकाबंदी केली होती। यावेळी बासणी इथला राजाराम हातकर मोटरसायकलवरून गावच्या दिशेने चालला होता। नाकाबंदी चुकून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजाराम हातकरला पोलिसांनी अडवलं। पोलिसांनी त्याची तपासणी केली असता हातकरकडे मद्याच्या बाटल्या आढळून आल्या। त्याच्याकडील 17,740 रुपयांच्या मद्यसाठ्यासह मोटरसायकल, मोबाईल असा 1,12,480 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात राजाराम हातकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावर्षी मान्सून उशिरा सुरू झाल्यानं पिकांची उगवण कशी होईल अशी भीती शेतकऱ्यांना होती। मात्र मागील 3 आठवड्यापासून पाऊस चांगला झाला, त्यानंतर आता पावसानं उघडीप दिल्यानं खरीप पिकांची वाढ जोमात झाली आहे। भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस पिकं चांगलीच तरारली आहेत। सध्या बुदरगड तालुक्यात अंतर मशागतीसाठी झुंबड उडाली आहे। मागील आठवडाभर पावसानं उघडीप दिल्यानं वेदगंगा नदीची पाणी पातळी खालावली आहे, तर माळ रानावरील पिकांना अजूनही पावसाची गरज आहे। बुदरगड तालुक्यात प्रामुख्यानं खरीप हंगामात भात, भुईमूग, सोयाबीन, नाचणी ही पिकं घेतली जातात। यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्यानं पेरण्या लांबणीवर गेल्या। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भाताचं रोप लावणीचं काम वेगानं सुरू राहिलं। खरीपाच्या पेरण्या झाल्यानंतर पिकांना पोषक असाच पाऊस सुरू होता, पण आता माळ रानावरील पिकांना पावसाची गरज आहे।
किरकोळ नुकसान वगळता यंदा महापुराचा तडाखा बसलेला नाही. पुराचं पाणी नदीकाठावरील शिवारात पसरलंय, मात्र त्यातून फारसं नुकसान झालं नाही. ऊन पावसामुळे पिकांची वाढ जोमात होतीये. विशेषतः भात, सोयाबीन, ऊस पिकांची वाढ चांगली असून ही पिकं तरारली आहेत. मात्र गेल्या आठवडाभरापासून पावसानं उघडीप दिल्यानं सध्या सर्वत्र भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस पिकांची अंतर्मशागतीसाठी झुंबड उडाली आहे. कोळपणी आणि भांगळणीच्या कामात बळीराजा गुंतला आहे. भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस पीक जोमात आल्यानं बळीराजा आनंदात आहे, पण माळ रानावरील पिकांना पावसाची गरज असल्यानं बळीराजाला चिंता लागून राहिली आहे. कागल इथं घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरला गळती लागून भडका उडाल्यानं 3 परप्रांतीय तरुण गंभीर जखमी झालेत. या तरुणांना उपचारासाठी कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलंय. झोपेत असलेल्या तरुणांच्या शरीरात हा गॅस श्वसनावाटे गेल्यानं एका तरुणाची प्रकृती गंभीर बनली आहे. कसबा सांगव रोडवरील एका घरात उत्तर प्रदेशातील काही तरुण भाड्यानं राहत आहेत. शनिवारी रात्री प्रवास करून आणि कामावरून आलेले तरुण गाढ झोपी गेले होते. रविवारी 5:30 वाजता या तरुणांच्या खोलीत अचानक घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे हातापायासह चेहरा भाजलेल्या अवस्थेत हे तरुण ओरडत घराबाहेर पडले. दरम्यान घर मालकांनी जखमी तरुणांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलंय. रवी गौतम, राजकुमार रामप्रीत भारती आणि दर्शन कुमार भारती अशी त्यांची नावं आहेत. हे सर्वजण उत्तर प्रदेशमधील आहेत. घरातील गॅसला गळती लागल्यानं त्याचा स्फोट झाल्याची शक्यता आहे. बंद खोलीत झोपलेल्या तरुणांच्या शरीरात श्वसनावाटे हा गॅस गेल्यानं त्यांच्या श्वसन मार्गात संसर्ग झालाय. शरीरावर भाजल्यानं झालेल्या जखमा आणि श्वसन मार्गातील संसर्गामुळे एका तरुणाची प्रकृती चिंताजनक बनली आहे. शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे इथल्या कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर ठमकेवाडी फाट्यावरील नावलाई कृषी केंद्र आणि संग्राम बियर शॉपी ही 2 दुकानं अज्ञात चोरट्यांनी फोडली. रविवारी 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्री ही घटना घडली असून दोन्ही दुकानातून 26,890 रुपये लंपास झालेत. याबाबत शाहूवाडी पोलीस अधिक तपास करतायत. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर ठमकेवाडी फाट्याजवळ नावलाई कृषी सेवा केंद्र आणि संग्राम बियर शॉपी ही 2 दुकानं आहेत. रविवारी 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यानं नावलाई दुकानाच्या भिंतीला बोगदा पाडून दुकानात प्रवेश करत 24,500 रुपयांची रोकड लंपास केली. तर शेजारील संग्राम बियर शॉपीचं शटर उचकटून आतील 4,400 रुपयांचे 2 बियर बॉक्स चोरून नेलेत. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून ठसे तज्ज्ञांना पाचारण केलं होतं. दरम्यान शाहूवाडी, बांबवडे, मलकापूर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त घालण्याची मागणी होतीये. याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7/12चं बातमीपत्र. आजचा दिवस खूप खास आहे. हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा. हे तुला आणि हे तुमच्यासाठी. अहो, आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई, तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. हिरा मोती मिठाईवाले. विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय, कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाईवाले यांनी मोठं दुकान थाटलंय. इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, म्हैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही. एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल. चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाईवाले. पत्ता गणेश मंदिर जवळ, कोल्हापूर रोड, पेठ, वडगाव. संपर्क 9730 5490 99. पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स.
प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5,000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. आत्तापर्यंत आपण बी चॅनल आयोजित आणि राजेश सिल्वर प्रायोजित अधिक मास महात्म्य या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आजपासून पाहणार आहोत निज श्रावण कार्यक्रम, त्याची उपासना व विस्तृत माहिती रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त चॅनल बी वर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. इचलकरंजीसाठी शासनानं मंजूर केलेली सुळकुड दूधगंगा पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाला जावी यासाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं एक पत्र सुळकुड योजनेसाठी स्वाक्षऱ्यांची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत मुख्यमंत्र्यांच्या नावे 10,000 पत्र पाठवणार असल्याचं युवा महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष सॅम आठवले यांनी सांगितलं. इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनानं सुळकुड पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मात्र या योजनेला दूधगंगा नदीकाठच्या गावातून विरोध होतोय. हा विरोध गैरसमजातून असून काही राजकीय नेते याला खतपाणी घालतायत. या पार्श्वभूमीवर ही योजना शासनानंच पुढाकार घेऊन पूर्ण करावी यासाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं एक पत्र सुळकुड योजनेसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. शिवतीर्थावर या मोहिमेला प्रारंभ झाला. या मोहिमेत सुळकुड योजना मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावानं पत्र लिहिली जाणार आहेत. 30 ऑगस्टपर्यंत इचलकरंजीतून मुख्यमंत्र्यांना सुमारे 10,000 पत्र पाठवण्यात येणार आहेत. या मोहिमेत सदाशिव बंडीगणी, दशरथ माने, भरत जोशी, हुसेन पटेल, सचिन पाटील, सोनल तांबे, सुमन कवडे, राजेश राठोड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झालेत. तासगाव इथल्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखांनी शिवीगाळ करून मारहाण केली आहे. त्याच्या निषेधार्थ शाहूवाडी तालुक्यातील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय. त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाज दिवसभर ठप्प झालं होतं. सांगली जिल्ह्यातील तासगाव भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे आणि शिपाई दत्तात्रय जगताप यांना ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखांनी शिवीगाळ करत मारहाण केली आहे. त्याच्या निषेधार्थ शाहूवाडी तालुका भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय. आंदोलनात जी.एस. बागडीकर, एन.बी. शेळके, एस.के. कापणे, डी.व्ही. केसरकर, एस.एल. करपे, श्रीकांत तडवळे, पी.जी. बाटे, व्ही.ए. पाटील, व्ही.व्ही. निलाखे, बी.एस. भवारी, प्रताप पाटील यांच्यासह भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते. दिवसभराच्या आंदोलनामुळे कार्यालयात आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. लेखन, वाचन, चिंतनानं माणूस मोठा होतो. त्यामुळे जीवनात वाचन महत्त्वाचं आहे. वाचाल तर वाचाल डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा सातत्यानं 34 वर्ष सुरू आहे. ही गडिंग्लज वासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे असे गौरवोद्गार संताजी घोरपडे कारखान्याचे चेअरमन आणि गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी काढले. डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. डॉक्टर एस.एस. घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि रत्नमाला घाळी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचं आयोजन गडिंग्लजच्या घाळी कॉलेजमध्ये करण्यात आलं होतं. या स्पर्धेत कोल्हापूर, इस्लामपूर, पुणे अशा विविध भागातून काव्यवाचन आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये 45 स्पर्धकांनी भाग घेतला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामधून गजेंद्र बंदी यांनी वक्तृत्व स्पर्धेचा आढावा घेतला. डॉक्टर घाळी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर अनेक वक्ते निर्माण झालेत. ही वक्तृत्व स्पर्धा चिरंतन टिकण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू अशी ग्वाही यावेळी नवीद मुश्रीफ यांनी दिली. गडिंग्लज भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण उपलब्ध व्हावं यासाठी विद्याप्रसारक मंडळाच्या माध्यमातून
नर्सिंग कॉलेज आणि वैद्यकीय कॉलेजसाठी प्रस्ताव द्यावेत. त्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून निश्चितपणे प्रयत्न केले जातील असंही त्यांनी सांगितलं. तर गेल्या 34 वर्षापासून ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होतीये. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात भरारी घेत आहेत. हे या वक्तृत्व स्पर्धेचं यश असल्याचं विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी सांगितलं. यावेळी प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी रामगोंडा पाटील, कुमारी अक्षता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सचिव BG भोसकी, संचालक विकास पाटील, महेश खाळी, महेश पाटील, मंगलकुमार पाटील, सुनील देसाई, गुंड्या उर्फ रामगोंडा पाटील, अमर मांगले, महेश सलवादे, रफिक पटेल, बसवराज हंजी, अमरनाथ घुगरे, IG फुटाणे यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम म्हाडा कॉलनी इथल्या मदरशाच्या मुलांनी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. धार्मिक कार्याबरोबरच प्रत्येकानं सामाजिक बांधिलकी जपत जीवन प्रवास कसा करावा याबाबत मुलांनी प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले. कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम म्हाडा कॉलनी इथल्या मदरशाच्या मुला-मुलींनी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून जलसा हा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला माजी महापौर निलोफर अजरेकर यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी जहिदा पेंढारी आणि सलीम पेंढारी यांनी उपस्थितांचं स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. देवावरची श्रद्धा दृढ करणारे, सामाजिक बांधिलकी जपण्याबाबत प्रोत्साहन देणारे आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त मनामनात देशभक्ती जागवणारे कार्यक्रम यावेळी मुलांनी सादर केले. निलोफर अजरेकर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं. यावेळी शगुप्ता मौलवी यांच्यासह विविध मान्यवर, महिला आणि पालक उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील करंजफेड प्राचीन महादेव मंदिर परिसरातील विद्यार्थ्यांनी आणि गावातील नागरिकांनी श्रमदान आणि स्वच्छता मोहीम राबवली. त्यातून मंदिर परिसराचा कायापालट करण्यात आला. शाहूवाडी तालुक्यातील करंजफेड प्राचीन महादेव मंदिर परिसरात श्रावण महिन्याचं औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. करंजफेडमधील या मंदिरात दररोज महादेवाचं दर्शन घेण्यासाठी महिलांसह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. पावसाळ्याचे दिवस असल्यानं या मंदिराच्या परिसरात पालापाचोळा साठल्यानं घाणीचं साम्राज्य तयार झालंय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि गावातील नागरिकांनी या परिसराची स्वच्छता केली. यावेळी SP पाटील, बाळकू गुरव, महादेव गुरव, बेबीबाई गुरव, शारदा गुरव, युवराज कांबळे, सचिन परीट यांच्यासह शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त शिरोळ तालुका फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स सहकारी संस्था तसंच रोटरी क्लब ऑफ रिव्हरसाईड तर्फे छायाचित्र प्रदर्शन घेण्यात आलं. कुरुंदवाडमध्ये झालेल्या प्रदर्शनात रक्तदान शिबिर पार पडलं. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त शिरोळ तालुका फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स सहकारी संस्था आणि रोटरी क्लब ऑफ रिव्हरसाईड तर्फे छायाचित्र प्रदर्शन घेण्यात आलं. यावेळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रदर्शनाचं उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष मोनाप्पा चौगुले यांच्या हस्ते करण्यात आलं. स्पर्धेत 125 छायाचित्रकारांनी सहभाग घेतला. तसंच 50 छायाचित्रकारांनी रक्तदान केलं. यावेळी छायाचित्रकारांसाठी पोस्ट विभागाचा 10 लाखांचा विमा आणि केंद्र शासनाचं 5 लाखांचे विमा कार्ड काढून घेण्याची सोय केली होती. सुषमा धनंजय पाटील यांची सरकारी वकील आणि अभिजित गुरव यांची लायन्स क्लबमध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सायंकाळी रोटरी क्लबमार्फत छायाचित्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या. कुरुंदवाडचे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी छायाचित्रकारांच्या योगदानाबाबत गौरवोद्गार काढले. संस्थेचे अध्यक्ष राजू सावंत, उपाध्यक्ष विलास माळी, संचालक आदिनाथ शिरगावे, सुरेश मेंगे, राजेंद्र मांजेडकर, संदीप पाटील, प्रकाश नरुटे, अशोक घोरपडे यावेळी उपस्थित होते. स्वस्त धान्य दुकानदारांना रेशनिंग वाटपापोटी कमिशन दिलं जातं. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र शाहूवाडी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना 8 महिन्यापासून कमिशन मिळालेलं नाही. त्यामुळे रेशनिंग वाटप कसं करायचं असा प्रश्न दुकानदारांसमोर उभा आहे. शाहूवाडी तालुक्यात 131 महसुली गाव आणि 250 वाड्या वस्त्या आहेत. या गावात 130 स्वस्त धान्य दुकानदार रेशनिंगचं वाटप करतात. जानेवारी महिन्यापासून 8 महिन्याचं रेशन वाटप करण्यात आलंय. मात्र त्याचं कमिशन जिल्हा पुरवठा विभागानं दिलेलं नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार अडचणीत आलेत. त्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडे चौकशी केली असता शासनाकडून अजून कमिशन मिळालं नसल्याचं कारण सांगितलं जात आहे. डोंगर कपारीतील गावात राहून रेशन वाटप करणारे दुकानदार आणि महिला बचत गटाचे स्वस्त धान्य दुकानदार आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे दुकानदारांचं 8 महिन्याचं कमिशन तातडीनं देण्याची मागणी होतीये.
निवारा चळवळीबरोबरच आर्थिक साक्षरता वाढवण्यात गडिंग्लजच्या रवळनाथ संस्थेनं मोलाचं योगदान दिलंय। चांगल्या कामामुळे संस्थेची प्रगती आणि यशस्वी घोडदौड सुरू आहे असं प्रतिपादन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केलं। चंदगड इथं रवळनाथ संस्थेमार्फत आयोजित गुणवंतांच्या समारंभात ते बोलत होते। श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीतर्फे आयोजित चंदगड तालुक्यातील सेवानिवृत्त सभासद 75रीत पदार्पण केलेले ज्येष्ठ सभासद आणि सभासदांच्या यशवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष आणि रवळनाथचे संचालक प्राध्यापक डॉक्टर दत्ता पाटील होते। चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली तर उतारवयात खूप त्रास होतो, त्यामुळे योग्य आणि सुरक्षित ठिकाणीच गुंतवणूक करावी असं प्रतिपादन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केलं। तर गरजूंना सुलभ अर्थसहाय्य करून रवळनाथनं त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढवल्याचं प्राध्यापक दत्ता पाटील यांनी सांगितलं। ज्येष्ठ सभासद चंद्रकांत दुगाणी, दत्तू गावडे, गोपाळ वर्षे, बाळाराम मोरे, अशोक दळवी, रेखा मधाळे यांच्यासह सायली बोकडे, मृणाल देसाई, ईशा नेसरीकर, सोहा शेख यांचा सत्कार झाला। या कार्यक्रमात संचालक महेश मस्ती, गोपाळ वर्षे, दत्तू गावडे यांनी मनोगत व्यक्त केली। नेसरीच्या शाखा अध्यक्षा पुष्पा नेसरीकर यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला। कार्यक्रमाला रवळनाथचे पीआरओ बाबासो मार्तंड, किरण कोडोली, RN साळुंखे, डॉक्टर राजेश घोरपडे यांच्यासह कर्मचारी, सभासद आणि ग्राहक उपस्थित होते। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।